काल पुण्यातील पुराच्या पाण्यामुळे महिलांचे अनेक हाल झाले, कारण घरातलं सगळं संसारोपयोगी साहित्य जे आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलंय आणि पाणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस घरातून बाहेर कसं पडायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न खरं तर या सगळ्या महिलांसमोर होता। ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय होती आपण हे थेट स्थानिकांकडून जाणून घेणार आहोत। काकी, किती वाजता पाणी यायला सुरुवात झाली आणि साधारणतः संपूर्ण पाणी या परिसरामध्ये किती वाजता पाणी? साधारण 1:30 ते 2 च्या दरम्यान पाणी आलेलं आहे। आम्हाला कळलं, घरातला एक जण जागे होते, शेजारचा मुलगा, त्यांनी खाली वाकून बघितलं तेव्हा तो म्हणला काकू पाणी आलेलं आहे। म्हणून आम्ही उतरून गाड्या काढल्या, जाताना आम्ही गुडघ्यावरच्या पाण्यातनं गाड्या बाहेर नेल्या, येताना कमरे एवढ्या पाण्यातनं आम्ही रिटर्न आलेलो। आणि कॉर्पोरेशननी किंवा पाटबंधारे खात्याने कोणतीही आम्हाला सूचना न देता एवढं पाणी भस्कन सोडलेलं आहे, जे इतक्या 24 वर्षात पहिल्यांदा घडलेलं आहे। म्हणजे पहिल्यांदाच घडलं हे सगळं? हो, दरवर्षी पाणी येतं, दरवर्षी पाणी येतं आमच्याकडे, परंतु आम्हाला सूचना दिल्या जातात की आधी गाड्या काढा, मग लाईट बंद होतो, मग आम्हाला कळतं की पाणी येतंय म्हणून। पण कालची मात्र ही परिस्थिती इतकी आहे की काही फोन नाही किंवा कुठला भोंगा नाही, काही नाही, डायरेक्ट पाणी सोडलं गेलेलं आहे रात्री झोपेत असताना। काय नेमकं झालं होतं घरात जेव्हा पाणी आलं त्यावेळेस? काय परिस्थिती होती घरातली? सगळं भिजलंय का? सगळ्यांनी भिजलेली। कुणाची चूक आहे मग नक्की? काय ते म्हणतात की नाही पाऊस जास्त पडला, मग आता ते पाणी सांगायला पाहिजे होतं? पडलं ना, सांगायचं ना लवकर। मग सगळे सूचना राहत होती ना, सगळ्यांनी गाड्या काढत होत्या, मग सगळ्यांच्या गाड्या खराब झालेल्या, आता काय करायचं? तुमचं सुद्धा सगळंच भिजलंय, काय राहिलं? आमचं शेजारचे सगळ्यांनी भिजलेले। काय मग आता ही सगळी परिस्थिती पाहून कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे? निघाला पाहिजे। कुठेतरी आम्हाला दुसरीकडे दोन्ही बिल्डिंग मग इथंच जरी रिकन्स्ट्रक्शन करून दिलं तरी ओके, नाहीतर मग दुसरीकडे त्यांनी आम्हाला जागा दिली तरी ठीक आहे। दुसऱ्या देखील स्थानिक महिला आहेत। सुरुवातीला खरं तर पाटबंधारे विभाग असेल किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सूचना देणं गरजेचं होतं का? कारण याआधी इथले स्थानिक सांगतायत की नाही भोंग्यावरती सूचना दिल्या जायच्या, मात्र यावेळेस कोणतीही कल्पना दिली नाही आणि पाणी अचानक सगळ्या परिसरामध्ये शिरले। मी या परिसरात राहत नाही, पण इथे जे या पुरामुळे सफर झालेले नागरिक आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बहुतांशी लोकांना ह्याची इन ॲडव्हान्स आगाऊ सूचना मिळालेली नाही, नाहीतर ते कुठेतरी स्थलांतरित झालेले असते। त्यांना न सूचना मिळाल्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। आम्ही कालपासून या भागामध्ये फिरतो आहोत। काल सकाळी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केली, आज आम्ही जेवणाची व्यवस्था केली आणि अजूनही ही लोक पुराच्या भीतीमुळे घरात दबून आहेत, त्यांना खाली मदत आलेली पण कळत नाहीये, इतका त्या मानसिकतेवर खूप परिणाम झालेला आहे, नकारात्मकता खूप आहे। त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याची इथे फार मोठी गरज आहे। म्हणजे शासनाचे विविध विभाग पाहू सुद्धा शकत नाही, घरातली परिस्थिती एवढी घाण नाही बघू शकत। इथे साधारण आम्ही ज्या बिल्डिंग पाशी उभे आहोत तिथे साधारण 12 फुटाच्या पुढे पाणी आहे। पहिला मजला आणि तळमजला यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, जवळपास काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे विविध सामाजिक संस्था, विविध महिला मंडळ आणि शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटनी मदतीची टाकी। मला सांगा, ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस घरातले सगळेच घाबरलेले होते का? कारण एवढं सगळं पाणी अचानक घाबरले तर होतच, पण आम्ही रात्री झोपेत घडला हा प्रकार, म्हणजे जसा जमिनीचा भूकंप होतो तसा हा पाण्याचा भूकंपच म्हणायला पाहिजे ना। काय करणार सांगा ना, कोणती तरी आगाऊ सूचना द्यायला पाहिजे। आणि इतक्या वर्ष आम्ही राहतो, येतात सूचना, आम्ही त्याबद्दल काही नाही, पण यावर्षी सूचना न देता लोकांना अंधारात ठेवून हे पाणी सगळं सोडलेलं आहे। म्हणजे सूचना दिली असती तर कदाचित हे होणारं टाळलं असतं। टाळणं म्हणण्यापेक्षा कमी झालं असतं ना, लोकांचं नुकसान वरती सामान आम्ही बराबर उचललं असतं। आज सगळंच्या सगळं गेलं, भांडी कुंडी सहित सगळं गेलं आणि गाड्या पण सगळ्यांची सगळा संसार परत उभं करणं काय अवघड आहे सगळंच, कारण प्रत्येक जण पोटाला चिमटा घेऊन सगळं सामान घेत असतो। काय आता हे सगळं कसं आणायचं? की ज्या लोकांना माझं स्वतःचं कुठेही वैयक्तिक नुकसान आहे, पण जे लोक तळमजलेले आहेत त्यांना शासनाने जसे लोक मेल्यावर तात्काळ मदत देतात तशी मदत त्यांना जाहीर द्यावी, लगेचच द्यावी ती त्यांना, अशी आमची कळकळीची विनंती आहे। तर आपण पाहतोय की सगळ्या महिला सांगतायत जर कदाचित प्रशासनानं आधीची सूचना दिली असती तर होणारं नुकसान टळलं असतं, मात्र मृतांना ज्या पद्धतीनं तत्काळ मदत घोषित केली जाते अगदी त्याच पद्धतीची मदत जी आहे ती यातल्या पूरग्रस्त रहिवाशांना करावी अशी मागणी स्थानिक महिला करताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।